आपल्या महाराष्ट्रीयन कल्चरमध्ये जनरली 25 ते 30 ह्या वयोगटामध्ये मॅक्झिमम मुला-मुलींचे लग्न होतात. पण ते होत असताना किंवा ते जमत असताना खूप अपडाऊनचा सामना करावा लागतो. आपली खूप चांगली क्षमता असून सुद्धा जर आपल्याला वेळेवर यश मिळत नसेल, तर आपण खूप कॅपेबल असून सुद्धा समोरचा आपल्याला पारखून निघून जातो. मग यामध्ये ह्या सगळ्या मुलांनी आणि मुलींनी काय केलं पाहिजे? तर त्याचा महत्त्वाचा फॅक्टर आपण हा लक्षात घेतला गेला पाहिजे, की मी माझ्या करिअरमध्ये 4 पावलं नेहमी पुढं पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही 4 पावलं पुढं असाल ना, तुम्ही तुमचे निर्णय घ्यायला समर्थ असाल. कारण लक्षात ठेवा, जो व्यक्ती फायनान्शियली इंडिपेंडंट असतो, तोच डिसिजन इंडिपेंडंटली घेऊ शकतो. पण जर तुमचं फायनान्स तुमच्या घरच्यांच्या हातामध्ये असेल, तर तुम्ही निर्णय घेऊच शकत नाही. त्यामुळं कितीही आपल्या लग्नाबद्दलचे अपडाऊन्स होत असतील, तरी पण तुम्ही तुमच्या करिअरवरती अजिबात डिस्ट्रॅक्ट होऊ नका. तुम्ही तुमच्या करिअरवरती फोकस ठेवा. आयुष्यात काहीतरी बनण्यासाठी प्रयत्न करा. कारण लग्नानंतर सुद्धा एक हेल्पिंग हँड म्हणून तुम्हाला तुमच्या लाईफ पार्टनरला हेल्प करावीच लागते. त्यामुळं माझं फक्त लग्न होणार आहे किंवा जमणार आहे किंवा होतंय किंवा होईल, या सगळ्या कारणांपायी तुम्ही 1-1, 2-2 वर्ष खरंच वायाला घालवू नका. कारण आयुष्यातला जो मेन पार्ट असतो 21 ते 30 ह्या वयोगटामधला, हा इतका इम्पॉर्टंट असतो, की ते 35शीला गेल्यावर कळतं, की कदाचित मी त्या एजमध्ये काहीतरी केलं असतं. सो त्यामुळं तुम्ही तुमच्या करिअरबाबतीत खूप फोकस राहा, जेणेकरून 35शीला रिग्रेट होणार नाही.